मस्त आहे ना फाफडा आणि जिलेबी. मी पण खाऊ का जराशी? तेरा उच्चा लंबा कदर येत नसते आपल्याला काही, असं येत आहे की कळलं का? डांगचिक फागचिक उगं करायचं असते. हा लय गोड तोंड पडलं बघा, उगं थोडंसं खाल्लं. मला आवडत नाही गोड, वशाड आवडतं, वशाड. किडे मुंग्या अटाडे. तर हा थांबा, महत्वाचं बोलते आता. ते खाण्याच्या नादात काही कळालं नाही व. तर यूट्यूब चॅनलवर ना जा आणि स्वतःचा वेळ तिथं घालवा. एंटरटेनमेंट 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 नक्की होणार तुम्हाला. कशाला कुणाच्या मागं लागताय? तिच्या आयडीवर जाय, तिच्या आयडीवर जाय, तिच्या आयडीवर जाय, तिला मेसेज कर, हिला मेसेज कर. रिप्लाय बी मिळतं का नाही की तुम्हाला? हो, उगाच स्वतःचं खर्चीकरण करून घ्यायची सवय लागली पुरुषांना. इन्व्हेस्ट स्वतःसाठी करावा आणि ते अशा ठिकाणी करावा जे की तिथून आपल्याला काहीतरी म्हणजे एक आपला छान एंटरटेनमेंट व्हावा. हा कुणाचं एक नको, दोन नको, कुणाला एक म्हणणं नको ना, कुणाचं दोन म्हणून घेणं नको ना, कुणाला वाईट बोलणं नको ना, कुणाचं वाईट बोलून घेणं नको. ज्या पद्धतीनं आपल्याला ऐकू वाटतंय ते तुम्हाला माझ्या यूट्यूबवर मिळणार आहे. जावा, कळलं का? हा म्हणजे ते काय झालंय, ते मला वाटतं या यूट्यूब चॅनल जास्त आहे ना, ते सगळ्यांना ते कसं की काय की करतेत ना. अहो माय, तुम्हाला माहितीच नाही माझी असली आहे. म्हणजे मला कसं असतं या, फक्त बोलायचं असतं या, बग 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 बडबड बडबड करायचं असतं या. बाकीच्या गोष्टी मला काहीच येत नाहीत. तर त्या प्रत्येकाला माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटलंय ना, ते मी नाही तुम्हाला पाठविलं, ते पाठविणारे दुसरे आहेत. कळलं का? नाही, मला ना तसा मेसेज आलाय ह्याच्यामध्ये मॅसेंजरमध्ये, ते यूट्यूब चॅनल पाठविलंय म्हणून. बरं का? त्याने काय म्हणलंय, असं ऐकून करायला आम्हाला पार्टनरच नाही तर आम्ही कशाला ऐकावा, हे असं आलं या. तर तशा लोकांसाठी नाही बरं का. हे काय होतं या, सगळ्याला ते पाठवायचं एकच ऑप्शन असतंय वाटतं, त्याच्यानं ते सगळ्यालाच जातंय आयडीवरच्या लोकायला. हा असं आहे व. ते पाठवलं की सगळ्याच लोकायला ज्यानं आयडी माझी फॉलो केली ना, इंस्टा आयडी, त्याला पोहोचत या. ते पत्रिका वाटल्यासारखं ग्रुपवर आपण पत्रिका जर टाकली तर सगळ्यालाच जाती का नाही? आणि तसं आहे, तसं केलंय काय की बघा रात्री, मला माहिती नाही. आणि माझ्या इंस्टा आयडीवर ते स्टेटस बी ठेवलं या, टोरी टोरी. मलाच कसं तरी वाटायलं या.
कळलं का? पण एवढं लोकांना बघितलंय ना, तुम्हाला सांगते आतापर्यंत मी थोडा वेळ झालं चेक केलं बरं का, तर ते किती 97,000 लोकांना बघितलेलं आहे. 97,000पर्यंत गेलंय. 97,000पर्यंत गेलं होतं बघा, मी बघितलं होतं तेव्हा. 97,000 लोकांना माझं स्टेटस आज बघितलंय बाई. मग बघा आता ते कुठं गेलंय माहित नाही. आता त्याच्यापैकी 100 लोकांचा सपोर्ट मिळाला तर लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. काय हा म्हणजे 50, 100 लोकांना असं सपोर्ट केला ना युट्यूब चॅनलवर तर लय भारी सोन्याहून पिवळं. पण एवढ्या लोकांना बघितलंय स्टेटस म्हणल्यावर तुम्ही विचार करा ना. स्टेटस बघायला माहिती का म्हणून लोकांना आवडत असेल. तसं बी मी माझे स्टेटस टाकते ना कधी कधी माझ्या व्हिडिओवर, तेवढे नाही तर बघत. लय झालं म्हणजे 60, 55, 40 इथपर्यंतच बघत आहेत लोक. लय झालं तर 60पर्यंत जात आहे आकडा. 60,000पर्यंत माझं टोरी स्टेटस बघतेत लोक. पण मी ठेवत नाही टोरी स्टेटस, माहिती आहे ना, मला नाही आवडत. अरे बाबा ते लोक ना ज्यांना दाखवायचंय त्यांच्यासाठी ठेवतात म्हणून माय टोरी स्टेटस. आता आपल्याला कुणाला दाखवायचं बी नसतंय आणि कुणासाठी ठेवावं आपण असं आहे. पण ते आजचं जे टोरी स्टेटस ठेवलंय ना ते आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट करतात ना ते ठेवतात. हा चॅनल म्हणा, इंस्टा आयडी म्हणा, फेसबुक अकाउंट म्हणा, ते माझ्या नावानं काढलंय आणि मला इन्व्हेस्टमेंट करतात हे लोक. काय सांगावा. जसं बोलायला लावलं तसं आपलं बोलायचं आणि फेकून द्यायचं असं आहे. तर असू द्या, आपण निर्मळ मनाची आहे तसं काही नाही. हा कळणाऱ्याला सांगायची गरज नाही आहे का नाही. पण तुम्हाला सांगते माझ्या रिलेटिव्ह मधून जे आहेत ना त्यानं स्टेटस ठेवतात ना, त्यांचे स्टेटस मी बघत नाही. तर ते काय करते तर पोस्ट टाकते. तर पोस्ट माहिती आहे का. तर पोस्ट का टाकीते तर सगळ्याला दिसतीये, सगळेच बघत येतात. म्हणजे मग त्यांच्या मनात भावना त्यांच्या का आहेत त्या पोचत येतात आपल्यापर्यंत. असं करतात म्हणून माय. तर माझे रिलेटिव्ह म्हणजे हेच कामाधंद्यावर मी जात होते तवा आपल्या गाठी भेटी पडत होत्या, वळकी पाळकी पडत होत्या. तर कधी कधी सेंड करीत येतं, कधी कधी ते त्यांच्या आयडीवर टाकीत येतं, अपलोड करीत येतं. स्टेटसला जरी टाकलं तरी बी माझं बघणं होत नाही मला, दुसरं काय नाही. हा लय ओळखी आहेत माझ्या, तोंडावरची बाई आहे मी सगळ्याच्या, कळलं का. ह्या सोशल मीडियावर थोडं तुम्हाला सांगते मी ते बी कसं असतंय. ए माय कालवा करू नका किंवा दिवस पप्पाला किती आवाज यायला माझ्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ माझा कसा चालायचा हा, बॅन नाही का व्हायचा. काय गोड तर तोंड गोड. कळतंय की माय मला बी गोड तोंड गोड. आता जुलबी खाल्ली या, गोड आहे का नाही मग. हा जुलबी खाल्ली म्हणल्यास तर गोड होणारच ना तोंड. तर
जिथं गोडी दाखवायची असती ना तिथं गोडी दाखवायची असती, जिथं गोडी नसती दाखवायची ना तिथं काय कामाची नाही गोडी. हा असं आहे. तर वरमाला वरम कशाला म्हणतात, वरमाला वरम. बस झालं माय, राहू द्या. चला ताई बी का नाही की व्हिडिओ माझ्या लक्षातच नाही राहिलं. नुसता कालवा कालवा केला इथं माझ्या शेजाराला. व नुसता इडा झालाय नवरा त्या फोन मध्ये बघून बघून. दुसऱ्या यायला मला थोडी ना बघत आहे, मला नाही बघत. व तुम्हाला गैरसमज आहे, असेच असते तर नवरी. हा म्हणून बाया निघून निघू जाते. आता म्हणा तू बी जाशील निघून, नाही तर तू बी जाय निघून, नाही तर येतेस का माझ्याकड. पिचकावूनच टाकणार आहे तसं कुणी काय म्हणलं की. कळलं का, लय खंबीर आहे मी. नवऱ्याची आशा नाही मला. तुम्ही कुठले कोण, निघा. मीच पुरुष आहे, पुरुष. गडी 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 दाखवायचं का. हो हा हे बघा बघा, दाखवायचं का काय. नाही दाढी केली आता. आम्हाला दाढीचे केस दाखवू लागले व, दुसरं काही नाही. ते कसं आहे माहितीये का, आपल्याला दाढीला एक केस येत या, एकच येत या. पण आता सध्या नाही आला, लय दिवस झालं ते नाही ये नाही काय की. आता गडीपणा गेला वाटत. एकच केस येत या मग ते असं हाताला येत या. पण आता नाहीच लागच नाही. हो का, इथंच येतं, इथं इथून इतक्यातच. पण नाही आता सध्या नाही, पुन्हा दाखविते, आल्यावर दाखविते. हा हाताला यायला ना आता कसंच नाही, आता नाहीच वाटतं, गेलं वाटतं. हा एकच केस येत आहे. आणि ते केस उपटायला माझ्या लहान्या पोराला लय आवडत या. ते आता धरू 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 नुसतं परिजन एकच केसाला म्हणतोय. नाही गे, चला जाऊ द्या, बाय.